एक विवाहित महिला होती, तिला 2 मुलं आणि एक 14 वर्षाची मुलगी होती. पण मात्र तिचं आणि तिच्या नवऱ्याचं पटत नसल्यामुळं जोरदार भांडण झालं होतं. त्यामुळं त्या महिलेनं त्या नवऱ्यापासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. पण मात्र दुसऱ्या ठिकाणी वेगळं राहत असताना ती जी महिला आहे त्या महिलेच्या संपर्कात अजून एक व्यक्ती आलेला होता. आता ती महिला त्या व्यक्तीबरोबर रिलेशनशिपमध्ये राहू लागली आणि सगळं काही करू लागली. पण मात्र हे सगळं करत असताना त्या महिलेची जी 14 वर्षाची मुलगी आहे ही सगळं काही पाहू लागली. आणि जेव्हा त्या प्रियकरानं हे सगळं पाहिलं तेव्हा घडलं धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर दिल्लीमधील बुराडी पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेली. याच परिसरामध्ये राहणारी एक महिला आहे विवाहित. तिला 2 मुलं आणि एक 14 वर्षाची मुलगी आहे. तिचं आणि तिच्या नवऱ्याचं जमत नसल्यामुळं या दोघांनी वेगवेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता आणि ती तिच्या मुलांना घेऊन याच परिसरामध्ये एका बिल्डिंगमध्ये राहत होती. आता या ठिकाणी राहत असताना एकटीला जीवन जगत असताना तिच्या आयुष्यामध्ये अजून एक तरुण आला आणि तो तरुण 29 वर्षीय होता. त्याचं नाव होतं अनिकेत यादव. अनिकेत यादव हा त्या महिलेचा संपर्कात आला, त्या महिलेची मदत करू लागला आणि असं करता करता या दोघांचे संबंध, प्रेमसंबंध मोठ्या प्रमाणात जुळले. आता तो अनिकेत त्या विवाहित महिलेच्या घरी जायचा आणि अगदी सगळं काही करायचा. तिच्यासोबत राहत असताना, सगळं काही करत असताना त्या महिलेची जी 14 वर्षाची मुलगी होती ती तिच्या डोळ्यानं सगळं काही बघत होती. पण मात्र तिच्या आईच्या पुढं ती जात नव्हती. तिनं त्याला विरोधसुद्धा केलेला नव्हता, कारण की तो अनिकेत तिच्या आईला सगळी काही मदत करायचा. बघता बघता बरेच दिवस हे एकमेकांच्या संपर्कामध्ये राहिले. अशाच पद्धतीनं करत होते. यामधून कोणालाही काही घेणं देणं नव्हतं, कोणीही काही नावसुद्धा ठेवत नव्हतं. पण मात्र एक दिवस अचानक अशाच पद्धतीनं ती जी महिला आहे ती तिच्या 2 मुलांना घेऊन दवाखान्यामध्ये गेली होती. आणि दवाखान्यामध्ये गेलेली असताना 2-4 घंटे ती वापस येणार नाही असं जेव्हा त्याला समजलं त्या अनिकेतला, तेव्हा अनिकेत त्या महिलेच्या घरी गेला. आणि तेव्हा त्या महिलेच्या घरी होती ती 14 वर्षाची मुलगी. आणि यानं त्या 14 वर्षाच्या मुलीबरोबर जबरदस्ती केली, तिला धमकावलं आणि सांगितलं हे जर तू कोणाला सांगितलं तर एवढं कोणाचं वाईट होणार नाही, एवढं तुझं वाईट करेल. आणि जीवे मारण्याची धमकीसुद्धा त्या 14 वर्षाच्या मुलीला दिली आणि तिच्यासोबत जबरदस्ती करू लागला. आता मात्र त्याचं या ठिकाणी हे प्रमाण वाढलेलं होतं. ती 14 वर्षाची मुलगीसुद्धा घाबरलेली होती आणि तो जो व्यक्ती आहे त्या महिलेचा प्रियकर आहे तो त्या महिलेबरोबर आणि तिच्या मुलीबरोबर देखील संबंध ठेवू लागला. पण मात्र जेव्हा ती 14 वर्षाच्या मुलीला ही सगळी गोष्ट सहन झाली नाही तेव्हा तिनं तिच्या आईला सांगितलं. आणि मग तिच्या आईला ही गोष्ट समजल्यानंतर तिनं धाव घेतली, ती म्हणजे थेट बुराडी पोलीस स्टेशनची. आणि बुराडी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तो जो आरोपी आहे अंकित यादव तो मूळचा गाझियाबादचा आहे, पण या ठिकाणी तो एक बस चालक होता, ड्रायव्हरचं काम करायचा आणि तो या महिलेच्या संपर्कात आला होता. आता त्याच्या विरुद्ध त्या महिलेनं गुन्हा दाखल केला होता, तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सुद्धा त्याचा तपास चालू केला, त्याला अटक केली आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. पण मात्र या जी महिला आहे या महिलेनं त्या प्रियकरासोबत संबंध ठेवले. तो तिच्याजवळ आला होता, पण मात्र तिच्यासह तिच्या मुलीच्या सुद्धा जवळ गेला होता, तिच्यासोबत सुद्धा जबरदस्ती केली होती. म्हणून तिला या गोष्टीचा पश्चाताप झाला आणि तिनं त्या आरोपीविरोधात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली, गुन्हा दाखल केला. पण जर आपण पाहिलं तर सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललंय, विवाहबाह्य संबंधाचं सुद्धा प्रमाण कशा पद्धतीनं
वाढत चाललं हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.